महाराष्ट्र राज्य पणन महासंघ याची स्थापना 1957ला झाली होती। त्यानंतर आज पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचा आज अध्यक्ष तिथं झालेला आहे आणि हे करण्यामध्ये आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, तसेच गिरीश भाऊ महाजन, तसेच आमचे पणन मंत्री जयकुमारजी रावल, तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्राताई असतील, शिंदेसाहेब असतील, या सर्वांचाच आम्हाला सहकार्य मिळालं आणि आज इथं अध्यक्ष म्हणून झाल्यानंतर ही शेतकऱ्यांशी निगडीत संस्था आहे। मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, तर त्याच्यामुळे मला देखील आनंद आहे की अशा शिखर संस्थेवरती राज्याच्या मला काम करायला मिळतंय। माझा जेवढा पण आजपर्यंतचा सहकारातला अनुभव आहे तो मी पूर्ण याच्यामध्ये 100% या पदाला न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करेल। 65 वर्षानंतर भाजपकडे हे पद आलं कसं बघायला? आज योगायोगाने भारतीय जनता पार्टीचे जे आपले लाडके पंतप्रधान आहेत त्यांचा नाराच आहे की सहकार से समृद्धी। आज पहिल्यांदा कॅबिनेट मिनिस्ट्री सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये अमित भाई शाह यांच्याकडे आहे, त्याच्या माध्यमातून सहकार क्षेत्राला प्रोटेक्ट करण्यासाठी अनेक साऱ्या योजना आज उभ्या केल्या जात आहेत। आज शेतकऱ्यांचा माल बाहेर पोहोचवण्यासाठी देखील एक्सपोर्ट ओरिएंटेड काही कॉपरेटिव्ह सुरू केल्या गेलेल्या आहेत देश पातळीवरती। तसंच सीड कॉर्पोरेशन सुरू झालं आहे, नवीन ऑर्गॅनिकसाठी कॉर्पोरेशन सुरू झालेलं आहे। तर आज केंद्र शासन हे अगदी पॅक्सपासून ते केंद्रातल्या मोठमोठ्या संस्थांपर्यंत सगळीकडे लक्ष देऊन त्या कशा प्रॉपर नफ्यात राहतील, त्याच्यानंतर त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत कसं काम पोहोचू शकेल हे आपण बघून राहिलो आहे। तर मला निश्चितच असं वाटतं की अशा काळात भारतीय जनता पार्टीच्या मुळे जिथं मला आज हे अध्यक्षपद मिळालेलं आहे आणि राज्यात आणि केंद्रात देखील हे सरकार असल्यामुळे मला मॅक्सिमम हा शेतकऱ्यांना बेनिफिट सहकार क्षेत्राच्या माध्यमातून आपल्याला तळागाळापर्यंत पोहोचवता येईल। आगामी काळात शेतकऱ्यांसाठी नेमकी आपली काय ध्येय असणार आहे? आज जेवढ्या आधारभूत किमतीच्या संदर्भात काही पॉलिसीज आहेत स्टेट गव्हर्नमेंटच्या, तसं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही योजना आहेत, ह्या सगळ्या आपल्याला महाराष्ट्र राज्य मार्केटिंग मार्फत खालपर्यंत पोहोचवता येतात। म्हणजे आपला जो सिक्युअर्ड प्राईस असतो शेतकऱ्यांना प्रोटेक्शन करण्यासाठी जो असतो, तर तो त्या प्राईजवरती काही बरेचसे धान्य, कडधान्य, तसंच आम्ही धान खरेदी हे सगळंच राज्य मार्केटिंग फेडरेशन मार्फत होतं आणि हे किती पारदर्शकतेने करता येतं याचा आम्ही प्रयत्न करू। आज 100% डायरेक्टली शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसे जातात, हेच फार मोठं पाऊल आहे, जेणेकरून मधले सगळे लिकेजेस थांबलेले आहेत आणि त्याच्यामुळे अजून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कसं आपल्याला त्यातून इन्व्हॉल्व करता येईल, वेळेवरती त्यांच्या नोंदणी कशा करून घेता येतील, सिस्टीम कशी अजून सोपी करता येईल यासाठी मी काम करेल। MSPचा मुद्दा दरवर्षी गाजत असतो, आता पणन महासंघात MSPच्या मुद्द्यावरती स्पेसिफिकली आज गाजण्याच्या मागचा उद्देशच असा असतो की बुवा शेतकऱ्यांना हमी भाव जो आहे हा त्यांचा रेट म्हणजे एक उदाहरण, एखादा धान्याचा किंवा कडधान्याचा ज्वारीची किंमत आज बाजारभाव 2000 असेल आणि शासनाचा 3700 रेट आला, तर हा प्राईस स्टॅबिलिटीसाठी असते MSP। अख्खाच्या अख्खा पूर्ण माल हे सरकार घेऊ शकत नाही। सरकार ज्यावेळेस प्राईस स्टॅबिलिटीसाठी असा रेट फिक्स करून देते, त्याच्याने शेतकऱ्यांना देखील एक कुठेतरी हमी मिळते की बुवा एवढा बाजारभाव मिळाला पाहिजे आणि त्यामुळे व्यापारी देखील त्या हिशोबाने त्याला सिक्युअर्ड करतात आणि मग मार्केटमध्ये तो भाव जो आहे तो बॅलन्स होतो। तर अशा पद्धतीने हे रेट दरवर्षी डिक्लेअर होतात आणि हे करत असताना शासन त्याच्यावरती बरंचसं संशोधन करतं आणि मगच अशा पद्धतीने MSP डिक्लेअर होतं।